सर्व शेतकरी बांधवांकरिता आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर हो शेतकरी मित्र, आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पीक विमा, आणि तो खूप दिवसापासून प्रलंबित होता, रखडलेला होता, ज्याकरिता खूप सारे शेतकरी बांधव विचारत सुद्धा होते की आपण पीक विम्याबद्दल का बोलत नाही, पीक विम्याची काय अपडेट आहे, कोणत्या जिल्ह्याची काय अपडेट आहे। अखेर आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून जवळजवळ 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 335 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि हा पीक विमा जवळजवळ 22,500 रुपये हेक्टरी याप्रमाणे मिळणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। सोबतच 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता फळपीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याकरिता 217 कोटी रुपये या शेतकरी बांधवांना मिळणार आहे मित्रांनो। तर मित्र, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की कोणते जिल्हे आहेत, 24 जिल्हे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर मित्र, जर आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर 100% नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या आणि अशीच माहिती वेळोवेळी मिळवत राहा। तर मित्र, बघूया हे कोणते जिल्हे आहेत। तर त्यामध्ये सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्याकरिता जवळपास 4,84,00,000 रुपये या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे आपला पालघर जिल्हा। तर हो मित्रांनो, पालघर जिल्ह्याकरिता सुद्धा जवळपास 6,47,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर आहे तुमचा रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 20,28,46,000 रुपये या शेतकऱ्यांना पीक विम्याचा नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे मित्रांनो। रायगड नंतर आहे तुमचा रत्नागिरी जिल्हा। ज्या रत्नागिरी जिल्ह्याकरिता जवळपास 98,44,00,000 रुपये इतकी पीक विम्याच्या अनुदानापोटी नुकसान भरपाईपोटी या शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। रत्नागिरी नंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 79,05,00,000 रुपये या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे मित्रांनो। तर मित्र, सिंधुदुर्ग जिल्हा झाला। त्याच्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा। ज्या गडचिरोली जिल्ह्याकरिता 1,33,60,000 रुपये शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे। त्यानंतर आहे सातारा जिल्हा। ज्या सातारा जिल्ह्याकरिता जवळपास 20,18,000 एवढी रक्कम या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। सातारा जिल्हा झाल्यानंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्याकरिता 1,35,00,000 रुपये एवढी पीक विमा नुकसान भरपाईपोटी अनुदानाची रक्कम मिळणार आहे। सोलापूर नंतर सांगली जिल्हा आहे। सांगली जिल्ह्याकरिता सुद्धा 1,44,00,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील काही भागाला 26,93,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, ती सुद्धा त्यांना मिळणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 36,14,000 रुपये एवढी रक्कम पीक विम्याच्या अनुदानापोटी मिळणार आहे। जालना जिल्हा झाल्यानंतर आहे बीड जिल्हा। ज्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 92,07,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे। त्यानंतर आहे लातूर जिल्हा। ज्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 46,65,000 रुपये या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे। त्यानंतर लातूरच्या नंतर नागपूर जिल्हा आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 31,17,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे। नागपूर नंतर आहे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना, मोजक्या शेतकऱ्यांना आहे 3,89,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा काही शेतकऱ्यांना जवळपास 54,73,000 रुपये पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणार आहे। चंद्रपूर जिल्हा झाल्यानंतर आहे नाशिक जिल्हा। ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 48,73,83,000 रुपये या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी या सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे। नाशिक नंतर आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 18,34,00,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान मिळणार आहे। धुळे जिल्हा झाल्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबारमध्ये 83,74,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी हे अनुदान मिळणार आहे। त्यानंतर आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 14,50,00,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अनुदानाच्या माध्यमातून मिळणार आहे। जळगाव नंतर आहे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्याकरिता सुद्धा जवळपास 21,30,00,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान स्वरूपामध्ये हे रक्कम मिळणार आहे। अहिल्यानगर झाल्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 1,76,97,000 एवढी रक्कम ही पीक विमा अनुदान म्हणून शेतकरी बांधवांना मिळणार आहे मित्रांनो। तर मित्र बघा, कोल्हापूर झाल्यानंतर आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 1,69,00,000 रुपये आणि 26,000 एवढी रक्कम पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अनुदानाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। अकोला जिल्हा झाल्यानंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 10,99,39,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान म्हणून मिळणार आहे। बुलढाणा झाल्यानंतर आहे भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 59,00,000 रुपये
33,000 म्हणजे 59,33,000 रुपये या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या नुकसान भरपाई पोटी हे मिळणार आहे मित्रांनो. आता हे जे रक्कम आहे ही जवळपास हेक्टरी 22,500 म्हणजे 22,500 रुपये हेक्टरी याप्रमाणे ही मिळणार आहे. आणि मुख्य कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून येत्या 15 दिवसामध्ये या शेतकरी बांधवांना या अनुदानाचं, या पीक विम्याच्या रकमेचं अनुदान वितरण होण्याकरिता, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर वितरण होण्याकरिता सुरुवात झालेली असणार आहे मित्रांनो. तर मित्र हो, पीक विम्याकरिता हा खूप मोठा विषय आहे, खूप दिलासादायक बातमी आहे. काही शेतकरी सुटणार आहे, काही शेतकरी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. आता किती दिवसात सांगितल्याप्रमाणे 15 दिवसातच मिळतो का, लवकर मिळतो का, उशीर होतो का, काही नियम अटी शर्ती वेगवेगळ्या लावल्या जातात का, आणि या संदर्भात पीक विम्या संदर्भात कुठलीही काही अपडेट असली तर ताबडतोब सर्वात अगोदर आपला सर्वांपर्यंत पोहोचण्याचा माझा नक्कीच प्रश्न असणार आहे. पीक विम्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये माहिती आणतो त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.